हे गाइस, आज मी ऑल इज वेल मूवीच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला गेलेलो. ही मूवी माझ्या मित्रांनी आणि त्याच्या बहिणीने मिळून प्रोड्यूस केलेला आहे. ही त्यांची पहिलीच फिल्म आहे. चला तर मग पाहू कशी होती ट्रेलर लॉन्च. मी आज इथे ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं आणि खास करून मीडिया रिप्रेझेंटेटिव्हचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. खरं सांगायचं तर आज मला वाटतं सगळीकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना तोंड देऊन आपण सगळे इथे एकत्र आलेलो आहोत. स्टिल आय एम प्रिटी शुअर की एव्हरीवन इज व्हेरी वेल अँड व्हेरी वेल डुईंग बिकॉज वी आर अटेंडिंग ट्रेलर लॉन्च ऑफ ऑल इज वेल. कारण की या खरं तर सिनेमाचा एक स्वभाव आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण की या सिनेमाच्या नावातच सगळी गंमत आहे आणि प्रत्येकाला ऑल इज वेल हे फिलिंग आलेलं असणारच आहे, जे 27 जून पासून आपल्याला प्रत्येकाला पाहायला मिळणार आहे. पण तत्पूर्वी प्रमोशनचा एक टप्पा असतो. या टप्प्यावर आपण सगळेच एकमेकांना भेटतोय. या सिनेमातील टीजर आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे, पण सिनेमात अजून काय काय गोष्टी घडणार आहेत याची उत्सुकता आपल्याला सगळ्यांनाच आहे आणि म्हणूनच या सिनेमाचा ट्रेलर आज आपण पाहणार आहोत. स्वागत करूया ज्यांनी हा डोलारा उचलण्याची तयारी दाखवली, म्हणजेच या सिनेमाचे निर्माते वाणीश्री फिल्म्सचे अमोल मुचंडीकर आणि वाली हालपनवार यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. अमोल मुचंडीकर, वाणी हालपनवार. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा यांनी सांभाळली आणि यांच्यावर विश्वास ठेवून आणि यांनी दिग्दर्शकावर विश्वास ठेवून 27 जून ही तारीख आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि सिनेमाचे सहनिर्माते देखील आहेत आपल्यासोबत. मी त्यांनाही इथे येण्याची विनंती करते. सोमनाथ मरुचे आणि विनायक पट्टण शेट्टी. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. प्रियदर्शन जाधव यांनी लिहिलेली ही कथा आहे आणि पटकथा संवाद त्यांचे आहेत. इतकं काहीतरी भन्नाट आणि बिनधास्त आपल्याला निर्मिती प्रोड्यूस करायचं आहे. आपण ह्याची निर्मिती धुरा सांभाळणार आहोत. त्यावेळेला एक कमाल आनंद झाला होता की टेन्शन पण होतं की हे सगळं सांभाळायचंय. त्याबद्दल काय सांगाल? सर्वांचे आभार. वाणीश्री फिल्म प्रोडक्शन्स बेळगाव, आपण बेळगाववरून सुरुवात केली मूवी बनवायचं म्हणून, काहीतरी वेगळं करायचं असं ह्या विचारानं पुढं आलो. आपली टीम जमली, सर्वांची चर्चा झाली. त्यानंतर आपले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी याचे श्री मेघराज भोसले यांना भेटले. मग त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, स्टोरी करायची आहे. मग आपल्याला संजय टुबे सरांना भेट घालून दिले सरांनी. मग तिथून आपली सुरुवात झाली. मग प्रियदर्शन सर स्टोरीसाठी आपल्याला काम करायला बेळगावला आले भेटायला. त्याप्रमाणे इथपर्यंत पुढे गेलो. परत दिग्दर्शक सर भेटले. असं करून इथपर्यंत प्रवास आला. एक मूवी रिलीज करूया, काहीतरी करूया. मग त्या निमित्ताने आम्ही मेघराज सरांना भेटलो आणि सगळी टीम आम्हाला छान टीम दिली आम्हाला. आणि दिग्दर्शक योगेश सर, आपले लेखक प्रियदर्शन जाधव सर यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला, खूप कोऑपरेट केले आणि हे सगळे आपले मस्त छान कलाकार हँडसम बॉयज आम्हाला भेटले. त्यांचं खूप कौतुक आहे. त्यांनी खूप छान आम्हाला इतकं छान घडून आणलंय सगळं. त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या एकदा सगळ्यांच्याकडून. आणि असं मला खूप सांगायचं आहे, भरभरून आले सांगायचं, कारण ही आमची फर्स्ट मूवी आहे ना आणि आम्ही थोडं कर्नाटक रिलेटेड आहे. माझं मदर टंग ॲक्च्युली कन्नड आहे, तरी मी धाडस करते तुमच्यासमोर मराठी बोलण्याचा. तरी थँक्यू. असं छान सगळं सोहळा अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर चाललंय हे मला खरंच बिलीव्ह होत नाहीये. थँक्यू सगळ्यांना थँक्यू. खूप छान प्रवास झाला. थँक्यू सो मच. खरं तर तुम्ही या मराठी भाषेमध्ये हा सिनेमा निर्माण करायची तयारी दाखवली आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काहीतरी करायचं असं ठरवलं, म्हणून आमच्यासाठी खूप छान मेजवानी ही आम्हाला मिळणार आहे. सो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या सिनेमातून आम्ही आपलं काम पण पाहणार आहोतच, पण हे काम स्वतःच आपण लिहिलेलं आहे. सो हा सगळा प्लॉट आपण असं रचला होता की वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतील, वेगवेगळ्या गोष्टी घडत जातील आणि मग हे सगळं त्रिकूट आम्हाला काहीतरी धमाल करताना दिसणार आहे.
हॅलो सर, नमस्कार. सर्वप्रथम आमोद आणि वाणी यांचं खूप अभिनंदन. फार ठामपणे ते सिनेमाच्या मागे उभे राहिले. गोष्टीबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा मी बेळगावला गेलो तेव्हा ह्या पात्रांपैकी फक्त अभिनयाचं आणि नक्षत्राचं पात्र आणि काका माधव भजे आणि ऑफकोर्स सयाजी सर, एवढी 4 पात्रांचीच गोष्ट होती आणि असं वाटलं की गोष्ट ऐकताना आम्हाला असं वाटलं की ह्याच्यात बरेच बदल करणं अपेक्षित आहे आणि ही जरा अजून मजेदार गोष्ट केली पाहिजे. सो बेळगावमधल्या मीटिंग नंतर मी हे आम्हाला काय फार कमी छळलेलं नाही आहे, भरपूर छळलेलं आहे. खूप वेळ घेतला मी पण लिहायला, बराच वेळ गेला हे सगळं लिहायला. अगदी आत्ता टायटलपर्यंत सुद्धा मारामारी चालली होती की नेमकं काय सिनेमाचं नाव असावं. खूप सारे ऑप्शन्स आम्ही काढले होते. पण गोष्टीची गंमत म्हणजे मला असं म्हणायचं की विनोदी सिनेमा जरी असला तरी प्रत्येक विनोदी सिनेमा मागची जी खरी गंमत आहे ती म्हणजे कॅरेक्टर्स कुठलीही विनोदी नाही आहेत. कॅरेक्टर्स खरी आहेत, कॅरेक्टर्स ट्रॅजिक आहेत. त्यांची आयुष्यात प्रत्येकाची जशी सुरू असते तशी ट्रॅजेडी सुरू आहे. त्या ट्रॅजेडीवर आपल्याला हसू येतं किंवा त्या ट्रॅजेडीची आपल्याला गंमत वाटते. अशा पद्धतीचा हा सिनेमा आणि मग हळूहळू ही सगळी भट्टी जमून आली. आम्ही सगळे प्रेक्षक म्हणून या ट्रॅजेडीला किंवा या सगळ्या गोंधळाला नक्कीच रिलेट पण करू शकू का? म्हणजे रिलेट करू म्हणजे काय, त्या वेळेच्या त्या गोष्टी रिलेट होतील असं मला तरी वाटतं. कुणीतरी फिल्म इंडस्ट्रीत स्ट्रगल करतं, कुणी दुसऱ्या क्षेत्रांमध्ये स्ट्रगल करतं, अनंत अडचणी समोर येतात. पण ऑल इज वेल टायटल असण्यामागचं किंवा या स्ट्रगलच्या कॅरेक्टर्सची गंमत ही आहे की या सिनेमात कुणीही त्या अर्थी निगेटिव्ह नाहीये, कुणीही वाईट नाहीये. म्हणजे सयाजी शिंदेचं कॅरेक्टर या सिनेमात जरी निगेटिव्ह शेडमध्ये जरी असलं तरी मला नाही वाटत की ते पूर्ण निगेटिव्ह या झोनमध्ये आम्ही त्याला बघितलेलं आहे. तेही अत्यंत गमतीदार पद्धतीने बघितलंय. कुठलीही पात्र यात असं काही एक्सटेन्सिव्ह भयंकर काहीतरी करत नाहीत ज्यामुळे प्रचंड ड्रामा घडतो. तर सिच्युएशनली त्या पात्रांकडून होणारा तो जो घोळ आहे तो घोळ हळूहळू वाढत जातो आणि त्याच्यातून मग इव्हेंच्युअली काय घडतं याच्या बाबतीतला सिनेमा आहे. आणि मला वाटतं आज आपण ट्रेलर पाहिल्यानंतर याची एक बऱ्यापैकी कल्पना आम्हाला नक्कीच येणार आहे. म्हणजे योगेशच्या वतीनं मी बोलू इच्छितो. योगेश नेमका आता ट्रॅफिकमुळे पोहोचू शकलेला नाहीये, पण ट्रेलरकडे जाण्यापूर्वी त्या दृष्टीने की गोष्ट जेव्हा रचली गेली, जेव्हा गोष्ट अख्खी तयार झाली आणि जेव्हा स्क्रीन प्ले डायलॉग्सवरचं सगळं काम जेव्हा झालं तेव्हा मला वाटतं की सगळ्यात मोठा सपोर्ट आमोद आणि संजय ठोबे सरांकडून होता. कारण आम्हाला तसं सोपं गेलं नाही आहे हा सिनेमा शूट करणं किंवा तसं इतकं असं केक वॉक होता, आलो आणि सिनेमा शूट केला आणि झाला असं नाही आहे. बराच काळ आम्हाला स्क्रिप्टवर झगडावं लागलं. बराच काळ आम्हाला वेगवेगळ्या आमोदला माहिती आहे की किती पद्धतीच्या प्रॉब्लेम्सना आम्हाला एस्पेशली शूटिंग्सना आम्हाला सामोरं जावं लागलं. पण मला असं वाटतं की आम्ही चांगली इंटरेस्टिंग फिल्म करण्याचा प्रयत्न केला. चांगला एंटरटेनर आणि चांगली इंटरेस्टिंग फिल्म आता जरा एक क्लिशे आणि टिपिकल पद्धतीचं बोलणं असं जरी वाटत असलं तरी आमचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही तो सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू सो मच. योगेश सर, मला वाटतं येस, जोरदार टाळ्यांनी या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश जाधव यांचंही स्वागत करूया. सॉरी, ट्रॅफिक आणि आपलं खूप खूप स्वागत सर. आत्ताच प्रियदर्शन जाधव यांनी आपल्या वतीने काही गोष्टी सांगितल्या आहेत, पण आम्हाला खरंच जाणून घ्यायचंय हा खरं तर प्रवास, मला जितका ऑल इज वेल हे टायटल असलं तरी पण खूप संघर्षमय हा प्रवास असेल, याबद्दल काय सांगाल? नाही, संघर्षमय नाही. प्रोड्युसर्स मला क्लिअर होते फिल्म का करायचे, कशी करायची. बेळगावचं प्रोडक्शन हाऊस असून सुद्धा मराठी भाषेत फिल्म होते, याबद्दल खरं तर अमोद उचलटीकर, वाणीताई आणि सर्वच प्रोडक्शन टीम मधलं पास वगैरे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय ठोबे सर आणि मेघराज भोसले यांनी ह्या फिल्मला जे मार्गदर्शन केलं त्यामुळे फिल्मचा रस्ता रोडमॅप म्हणू शकतो म्हणजे तो फार क्लिअर होता. कारण की क्लिअर कट एंटरटेनिंग फिल्म बनवायची, 2 तास फुल टाइमपास आणि फुल विथ फॅमिली, पूर्ण फॅमिली एकत्र बसून बघू शकेल अशी फिल्म असावी हाच थॉट होता. आणि त्यानुसार प्रियदर्शन सरांनी जेव्हा क्राफ्टिंग सुरू केलं सिनेमाचं तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी ट्रायल करत खूप चांगली कॅरेक्टर्स डेव्हलप झाली.
आणि बाकी गोष्ट सरांनी पण मुळात कास्टिंग असं असावं की जे आता लोकांना प्रॉमिस करेल काहीतरी की ते खूप एंटरटेनिंग असेल कंटेंट वाईज. आणि 3 यूथ मुलं एका शहरात येतात आणि एका सिच्युएशनमध्ये अडकतात आणि त्यानंतर मग त्यांची जी सोशल वर्कर होते ती करणारा माणूस फार अतरंगी आहे. आणि म्हणजे आम्ही जेव्हा एकमेकांशी इंटरॅक्ट व्हायचो तेव्हा इम्प्रोव्हायझेशन जास्त व्हायचं. मेन कंटेंट प्रियदर्शन सरांकडनं आमच्याकडे आलेला असायचा आणि सयाजी सर त्याच्यावरती जे ॲडिशन्स किंवा करेक्शन्स जे करायचे सिच्युएशन वाईज सुद्धा, किंवा एखादं लोकेशन आम्ही चेंज केलं आणि ते लोकेशन सुद्धा दिसताना आम्हाला जर असं दिसलं की अरे खूप वेगळं आहे काहीतरी आणि याच्यावरती काहीतरी कमेंट करता येईल का, तर खूप हसत खेळत खूप छान चांगल्या प्रोसेसमधनं ही सगळी कॅरेक्टर्स डेव्हलप झाली. त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त आनंद असा वाटतो की अभिनय बेर्डे असतील, रोहित हळदीकर असतील, अमरा गोस्वामी जी आत्ता पहिल्यांदाच मराठी सिनेमा करते, सायली फाटक असतील किंवा नक्षत्र मेडेकर असतील, दीज पीपल वर व्हेरी प्रॉमिसिंग आणि खूप क्युरियस राहून ऑन द टोज राहून ते नवीन नवीन काय करता येईल आणि सीन्स इम्प्रोव्हाइज व्हायचे सेटवरती. खूपदा गिव्ह अँड टेक मध्ये ना बरेचदा असं व्हायचं की खूप हसायचं मन मोकला आम्ही. काय असतं नॉर्मली की लूक गेला कारण की बऱ्याचदा त्यांच्यावरती जास्त झालेलं आहे. एकतर प्रियदर्शन जाधवांबरोबर किंवा मग सयाजी सरांबरोबर. सयाजी सरांबरोबर जे सीन्स होते त्यांना मारण्याचे स्पेशली, ते मारल्यानंतरचे माझ्याकडे रॉ फुटेज आहे 4 टेकचं, ते आता मी नंतर वापरू प्रमोशनच्या वेळेस, तर ते बघण्यालायक होतं प्रत्येकाचं हसणं. तो इट इज सो खूप चांगला जर्नी होता, खूप मेमोरेबल जर्नी होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सगळ्यांनाच आता प्रॉमिस वाटते जे आम्ही करतो ऑडियन्सला की सहकुटुंब सहपरिवार तुम्हाला जर एखादी चांगली कॉमेडी एंटरटेनिंग फिल्म बघायची तर ती आहेच, पण त्याच्या बरोबरीने युथला बघण्यासाठी खूप काही आहे या फिल्ममध्ये. कारण ती युथ बेस्ड फिल्म आहे. सगळे तिन्ही जे नायक आहेत, प्रोटॅगनिस्ट जे आहेत सगळे सिनेमाचे, ते त्या झोनमधले आहेत आणि जे बाकीचे सगळे सपोर्टिंग कास्ट आहे ते सगळे थिएटर करणारे जाणते ऍक्ट्रेसेस आहेत. सपोर्टिंग कास्टमध्ये सुद्धा आम्ही कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही किंवा चल ना 4 सीन आहेत ना बघूयात ना कोणतरी. पण प्रियंका आणि माझं डिस्कशन व्हायचं त्याच्यावरती. त्यात अजय जाधव हे लिंगाचं कॅरेक्टर करतात. एक खूप अतरंगी आर्टिस्ट कोऑर्डिनेटर आहे, पण तो कसा कॉल आहे आणि तो कसा या तिघांना फसवतो हा सिनेमा बघितल्यानंतर कळेलच. म्युझिक खूप ट्रेंडी झालेलं आहे. अर्जुन जन्या म्हणून जे साऊथचेच एक उत्तम रायझिंग फेमस खरं तर म्युझिक डिरेक्टर आहेत, त्यांनी आमचं कॅरेक्टरचं इंट्रो सॉन्ग केलेलं आहे, अमर अकबर अँथनी. आणि त्याच्या बरोबरीनं महेश चिनार, त्यांना काही वेगळी ओळख सांगायची गरज नाही, पण त्यांनी या तिघांच्याही मैत्रीच्या केमिस्ट्रीचं एक गाणं केलेलं आहे, जिंदगी नाव आहे त्याचं, टायटल आहे त्या गाण्याचं. सो ऑल टुगेदर खूप छान मेकिंग होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला प्रोडक्शननी कधीही हे लोकेशन तुम्हाला मी देणार नाही किंवा हे लोकेशन तुम्हाला मिळणार नाही असं मला प्रोडक्शननी कधीही सांगितलं नाही. कॉस्ट्युम्स, मेकअप्स, अतुल शिधे आमचे खूप सिनियर मोस्ट मेकअप आर्टिस्ट, खूप चांगले चांगले सिनेमे त्यांनी केलेले. तो लुक जो आहे तो खूप आजचा वाटतो आपल्याला, ट्रेंडी वाटतो. कुठे ओढून ताणून मुद्दाम कॉमेडी सिनेमा करतो म्हणून काहीतरी वेगळं करायचं असं काही केलेलं नाही त्यांनी. कॉस्ट्युम्सही खूप चांगले झाले. ओव्हरऑल टीमने खूप छान मस्त काम केलं. नितीन गोरकर खूप अनुभवी आणि खूप चांगले सिनेमांचं आर्ट डिरेक्शन करणारे. एडिटर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काय दर्शन सर काय वारंवार ज्याचा उल्लेख करतो की जे क्राफ्टिंगमध्ये येत नाही किंवा जे डिरेक्शनमध्ये येत नाही, बऱ्याचदा गोष्टी एडिटर ते फिलअप करतो, ब्रिजेस आणतो 2 सीन्समधले. आणि अतिशय उत्तमरित्या ॲनिमेशन ग्राफिक्सचा उपयोग आतिश्री ठुबेंनी जो आणलेला आहे एडिटिंग पॅटर्नमध्ये, तो हॅट्स ऑफ टू हिम. त्यांच्या खूप चांगल्या प्रोग्राम ह्याच्यापैकी फिल्म्सपैकी हे मोठी फिल्म असेल त्यांच्यासाठी असं वाटतं. सो थँक्स आतिश्री, खूप छान काम केलं त्यांनी. आता ट्रेलर बघाल तेव्हा जाणवेलच की खूप ट्रेंडी एडिट पॅटर्न आहे त्यांचा, खूप आत्ताचा काळातला एडिटिंग पॅटर्न आहे. सो खूप आवडलं मला हे सगळं काम करताना. 7वी फिल्म आहे माझी, जी रिलीज होती ती. मागची माझी फिल्म फिमेल खूप राजेश बिडवेंनीच कोरिओग्राफी केली आहे म्हणजे त्याही फिल्मची आणि ह्याही फिल्मची. दोन्ही गाणी लोकांना आवडतील अशी 2025 मधली गाणी वाटत आहेत. फोटोग्राफी मेनली जे अमर अकबरांचे गाणं आहे कॅरेक्टरच्या इंट्रोचं, त्याचं पर्टिक्युलरली लायटिंग आणि टेकिंग वगैरे मला फार आवडलं ते सगळं.
सो लेट अस सी हाऊ इट वर्क्स. नक्कीच आपण पाहू शकतो गाणी की वेळ अजून आपल्याला वेळ लागेल. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण थांबलोय फक्त. पण आताच आपल्या या सिनेमाचे दिग्दर्शक यांनी खूपच गोष्टींचा उलगडा केलेला आहे. पण ट्रेलर पाहून आपल्याला काही गोष्टींची कल्पना येणारच आहे. आणि आताच सर आपण जे सांगितलं या सिनेमात अजय जाधव जी एक कमाल काहीतरी वेगळी भूमिका करतात. सो मला वाटतं मी त्यांना आता इथे बोलवायला हरकत नाहीये. अजय जाधवजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नमस्कार. काही गुपित ठेवायचे आपल्या भूमिकेबद्दल की कसं म्हणजे? गुपित म्हणजे जेव्हा सेटवर आलो तेव्हापर्यंत मला सिनेमाची गोष्ट माहीत नव्हती. माझं काम संपल्यानंतर मला साधारण अंदाज आला मी कोणाकोणाबरोबर काम करतोय आणि ते कसं दिसणार आहे. तर मीच खूप उत्सुक आहे हे सगळं पाहण्यासाठी आणि सिनेमाही बघण्यासाठी. ॲक्च्युली माझं कॅरेक्टर खूप आतापर्यंत मी जे काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. म्हणजे साऊथ इंडियन जरी असलं तरी हे वेगळं कॅरेक्टर आहे असं मला इथे नमूद करावं असं वाटतं. म्हणजे ते लोकांना कसं वाटेल मला माहीत नाही. पण आम्ही खूप मजा केली. प्रियदर्शन, अभिनय, रोहित, आणखीन मायरा, सॉरी काही खूप दिवस झाले नंतर भेटतो त्याच्यामुळे नवीन जनरेशनची नावं माहीत नाही. जुने लोक प्रियदर्शन आणि आम्ही एकत्रच कॉलेजमधून आल्यामुळे हॅलो चालेल एकदम कमी झाल्यासारखं वाटला. तर ते असं कॅरेक्टर आहे. तर बघून तुम्ही आनंद घ्या, आम्हालाही आनंद द्या. आता आपण बोलत असतानाच आपल्याच टीम मधील कलाकारांना जो आनंद झाला आणि हसू आलेलं आहे ते नक्कीच प्रेक्षकांना देखील आपल्याला पाहताना होईलच. अशा शुभेच्छा देते. आणि या सिनेमातून आपल्याला कायम ज्यांना बघायला आवडतं, ज्यांच्या अभिनयातून आपण दरवेळेला काहीतरी वेगळं घेऊन जात असतो, ते म्हणजेच सयाजी शिंदे सर देखील पाहायला मिळणार आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. झालं की नाही तयार? काय गोंधळ आहे? काय टाइमपास बोलायला नको. तयार नाही म्हणून आपली इकडे बोलत. सर आता आपण बोलल्यामुळे कदाचित लवकरच होईल अशी अपेक्षा करते, कारण आपण विचारलंय त्यामुळे ते होईलच. पण जसं की आता सरांनी उल्लेख केला होता, दिग्दर्शक सरांनी, की या सिनेमातील काही खास टेक आहेत जे आहेत त्यांच्याकडे. सो असा एखादा किस्सा जो तुमच्या कायम स्मरणात राहणार आहे सिनेमा शूट करतानाचा? ही काय मूळ प्रस्तावच जास्त मोठी होती, पुस्तक कधी वाचायचं असं बाकी होतं ना, असं झालं. नाही, ह्या सिनेमाची आवडलेली गोष्ट म्हणजे कॅरेक्टर जे माझ्याकडे आलं आणि ही सगळी मुलांबरोबर काम करताना मला कसं वाटलं की इंटरेस्टिंग, म्हणजे फार इंटरेस्टिंग काम करतं. तर अतिशय प्रेमाने मी त्यांना धमकी देतो, प्रेमाने मारतो, प्रेमाने करतो. तर एक वेळा म्हणजे हा एक एक्सपिरियन्स खूप चांगला होता. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष बघाल आणि खरंच आत्तापर्यंत न केलेले कॅरेक्टर असेल करायला मिळालं त्याबद्दल योगेश आणि सगळ्या टीमचं. म्हणजे संजयनं मला हे सांगितलं, प्रियदर्शननं खरंच आम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतर त्याच्यावर खूप काम केलं आणि मग ते काम त्याच्यात दिसलं की अरे वा, ही वेगळं आमच्या पहिल्या भेटीनंतर. आणि त्यामुळं आम्ही खूप मजा केली. हे नेहमीच बोलतो, तर तुम्ही पण मजा कराल असं अपेक्षित आहे. सरांनी खूप थोडक्यात पटकन सांगितलेलं आहे. आपण बोलल्यानंतरही इकडे ही तांत्रिक बाजू सॉल्व्ह झालेली की नाही मला याची कल्पना नाही. आता झालंय सर, किती वेळ लागेल आपल्याला? थँक्यू सो मच. मी आपल्याला सगळ्यांना बसण्याची विनंती करते. आता नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय, मगाशी दिग्दर्शक सर योगेश सर जे बोलले की या सिनेमातून एक त्रिकूट आपल्याला पाहायला मिळणार आहे, किंवा प्रियदर्शन सर जसं म्हणाले की एंटरटेनिंग आहे, इंटरेस्टिंग आहे, हे सगळं आपण म्हणतोय. पण मला वाटतं हा खऱ्या अर्थाने मराठीचा बाज आहे आणि आतापर्यंत
बऱ्याच म्हणजे जुन्या खूप हिट झालेल्या सुपरहिट झालेल्या सिनेमातून पण आपण असं त्रिकूट पाहिलेलं आहे. आणि मला फार अशी खात्री वाटते टीझर पाहूनच की मराठी इंडस्ट्रीला हे वेगळं त्रिकूट नक्की मिळेल ज्यांच्यासोबत विनोदाची धमाल करता येईल. कारण की आपल्या मराठी सिनेसृष्टीत असे काही कलाकार होऊन गेलेले आहेत की ज्यांना आपण पडद्यावर पाहायचो आणि ते दिग्गज होते आणि ती 3 माणसं एकत्र आली की काहीतरी धमाल उडायची. तसं मला असं वाटतं की आपल्या तिघांमुळेही या सिनेमात किंवा आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अशी काहीतरी धमाल नक्की सुरू होईल आणि हे त्रिकूट आम्हाला परत परत बघायलाही आवडेल. आणि मी असं या त्रिकूटाला रॅप असं नाव ठेवलेलं आहे. रोहित, अभिनय आणि प्रियदर्शन. सो हा रॅप आपण 27 जून पासून नक्कीच एन्जॉय करूयात कारण कमाल काहीतरी असणार आहे. कारण हे तिघेही फास्ट आहेत, पेसी आहेत आणि ह्यांचं कॉमेडीचं टायमिंग आणि मराठी प्रेक्षकांना असंच काहीतरी बघायला आवडतं आणि एंटरटेनमेंट सोबतच आणखी इतर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील याची खात्री नक्कीच आहे. 27 जूनला हा सिनेमा रिलीज होतोय आणि या सिनेमासाठी आणखी इतर बऱ्याच जणांचा हातभार लागलाय. केवळ तांत्रिक बाजू अडकलेली आहे म्हणून नाही, पण ही गाणी लॉन्च केल्यानंतर किंवा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतरही मी त्यांच्याशी बोलणार होतेच. मंदार सोळकर यांनी आणि चिनार महेश आणि अर्जुन जन्या यांचं संगीत या गाण्यांना लावलंय तर राजेश बिडवे यांनी कोरिओग्राफी केलेली आहे आणि ही गाणी आपण पॅनोरमा म्युझिकच्या YouTube चॅनलवर पाहू शकतो. सो ही कमाल गाणी आणि आता ऑफकोर्स आपण जशी वाट पाहतोय ते म्हणजेच या सिनेमाचा ट्रेलर नेमका कसा आहे आणि यातून काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो ती वेळ जवळ आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे ऑल इज वेल या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च आपण इथे करत आहोत. सो पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते लाईट्स ऑफ करा आणि आपण आता इथे ट्रेलर पाहूया. ट्रेलर पाहिल्यानंतर एक स्माइल आलेली आहे आणि ही धमाल आपल्याला पाहायला मिळणार आहे 27 जून पासून. आणि मगाशी जशी खात्री आपण दर्शवली की खरंच एक छान कमाल धमाल असं त्रिकूट मराठी सिनेसृष्टीला मिळेल आणि या अफलातून गोष्टी आपण पाहणार आहोतच. आणि त्याच नोटवर मी या कलाकारांना इथे येण्याची विनंती करते. या सिनेमातून आपण पाहणार आहोत प्रियदर्शन जाधव जे सिनेमाचे लेखक देखील आहेत आणि सिनेमातून आपल्याला अभिनय करताना इथे दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच सायली फाटक. जोरदार टाळ्यांनी सगळ्याच कलाकारांचं आपण इथे स्वागत करूया. अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, अभिजित चव्हाण जे आता आजच्या कार्यक्रमाला येऊ शकलेले नाहीयेत आपण या सिनेमातून पाहणार आहोत. नक्षत्रा मेढेकर, अजय जाधवजी, अमायरा गोस्वामी या सगळ्या कलाकारांना आपण पाहणार आहोत या सिनेमातून. आणि आप्पा म्हणजेच सयाजी शिंदे यांना पुन्हा एकदा मी फक्त स्टेजवर येण्याची विनंती करते. आपण गप्पा खूप केलेल्या आहेत मगाशी पण आता हे सगळे कलाकार या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 27 जून पासून हे धुमाकूळ घालणार आहेत असं आपण नक्कीच म्हणूयात. सुरुवात करते अभिनय आपल्यापासून. सो हा सगळा प्रवास आणि रस्त्यावर येणं आणि पुन्हा घर मिळणं काय सांगशील याबद्दल? मुळात या सिनेमाशी असोसिएट कसा झाला असतो? 2022 मध्ये म्हणजे प्रियदर्शन दादा रायटर ॲज अ रायटर ऑनबोर्ड यायच्या आधीच या सिनेमाबद्दल बोलणं झालं होतं. पण आय थिंक ते परत ड्रॉइंग बोर्डवर गेले, त्यांनी परत नव्याने स्क्रिप्ट क्राफ्ट केली आणि त्यानंतर मग आय थिंक ऑगस्ट 2023ला मी या सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आणि पहिल्यांदाच मी असं आउट अँड आउट कॉमेडी आणि हे दोघं माझ्यासोबत आणि एक मोठी सपोर्टिंग कास्ट. सो थोडासा मी घाबरलो होतो पण एक शिकण्याची संधी पण होती माझ्यासाठी कारण या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे रोहितला प्रियदर्शन दादाच्या ह्युमरचा अंदाज आहे, मला तो अजिबातच नव्हता. इकडे जे तुम्हाला इलिगल किगल वगैरे ते सगळं त्यावेळेला अजिबात मला माहिती नसायचं की येणार आहे समोर. तो सांगायचा हसू नकोस फक्त. म्हटलं हे पॉसिबल नाही आहे माझ्याकडनं कारण त्याचे जे वरती ते एक असायचे वन लाईनर्स ते ब्रिलियंट असायचे. पण आम्हाला खूप मजा आली करताना. आय होप तुम्हाला नक्कीच. यानंतर सायली आपल्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता कारण वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे? ऍक्च्युली मला माझ्यासाठी हे सगळं खूप सडनली घडलं. एक दिवस मला संजय सरांचा मेसेज आला की अशी फिल्मचं शूटिंग होणार आहे पुण्यात आणि दर्शननी तुझं नाव सुचवलंय तर तू इंटरेस्टेड आहे का? तर मी म्हटलं अरे दर्शननी आपलं नाव सुचवलंय बापरे. त्यावरच मी त्याला म्हटलं हो. मला तेव्हा स्टोरी पण माहिती नव्हती, मला काहीच माहिती नव्हतं काय. आणि मग मी यांच्या पहिल्या दिवशी शूटच्या मी गेले होते सेटवर आणि मला त्या दिवशी दर्शननी थोडक्यात पटकन गोष्ट सांगितली आणि मग झालं शूटिंग सुरू. तर मजा होती एकंदरीत कारण मला असं होत होतं की काय करतायत ते तिघं जण
कारण मी जे काही बघितलं त्यात हेच होत होतं की हा मला अंदाज आहे या व्यक्तीचा, त्यामुळे तो काहीतरी बोलतो आणि मग लोकांना कळत नाही काय करायचं ते. तर ती धमाल होत होती आणि या दोघी मला भेटल्या आणि आमची छान मैत्री झाली. सो ऑल इन ऑल इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. रोहित, आपल्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? सॉरी, म्हणजे प्रियदर्शन जाधव नुकतीच एक फिल्म कम्प्लीट केली होती कीर काटाके नावाची, आणि त्यानंतर या फिल्मचं काम सुरू झालं होतं. तर दर्शन दादानेच माझं नाव सुचवलं होतं इकडे योगेश सरांना. तर हां, म्हणजे ऑनबोर्ड आलो आम्ही सगळे. अभिनयाला मी आधीपासून ओळखत होतो, पण आम्ही काम पहिल्यांदा करतो. अजय दादाला मी आधीपासून ओळखत होतो, पण काम पहिल्यांदा करतो. आणि सयाजी सर तर म्हणजे एका सीनमध्ये उभं राहायचं, जरी आमच्यासारख्या लोकांना चान्स मिळाला तरी खूप येतं, मजा आहे. थँक्यू सो मच. यानंतर अमायरा आणि नक्षत्रा, तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? माझी तर एक पहिलीच मूवी आहे आणि मला वाटलं नव्हतं की मी मूवी करेल, बिकॉज मी थिएटरसाठी गेलेले आणि ह्या मूवीची ऑडिशन चालू होती, तर मी देऊन टाकली आणि आय गॉट सिलेक्टेड. सो मला खूपच छान वाटतं, बिकॉज मी या सगळ्यांना थिएटरमध्ये, मूवीजमध्ये, टी व्हीमध्ये बघितलं आहे. मला खूपच छान वाटतं की मी आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मी यांच्यासोबत काम केलं. खूपच चांगली टीम आहे, खूप चांगली लोकं आहेत, खूप हसवलं मला पुढे शूटमध्ये. थँक्यू. आणि डेफिनेटली तुझा हा अचानक आणि लकीली सुरू झालेला हा प्रवास असाच सुरू राहू दे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्षत्रा, माझं जे कॅरेक्टर आहे नक्षत्राचं, ते एका रिपोर्टरचं कॅरेक्टर आहे, जे तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसलंच असेल. आय थिंक इट वॉज अ टास्क, कारण का बिंग अ रिपोर्टर तुम्हाला खूप ऑन पॉईंट राहावं लागतं. पटापट बातम्या येत असतात, त्या ऑडियन्सपर्यंत तुम्हाला व्यवस्थित पोहोचवायच्या असतात. नक्षत्रा पण अशीच हौशी होती की तिला ना सगळ्या बातम्या पटापट तिला न्यूज बनवायची आहे, पटकन तिला सगळ्यांच्या आधी ती पोहोचवायची आहे. आणि हेच करत असताना तिच्याकडनं एक गुण घातला जातो. सो आपण ट्रेलरमध्ये पण बघितलं आणि नंतर ती येऊन कन्फेसही करते की माझी चूक झाली आहे. आणि त्याच्यानंतर तो सगळा जो काही प्रवास घडतो आणि मग अमर, अकबर, अंथनी नक्षत्राच्या घरी म्हणजे काकांच्या घरी येतात. सो त्याच्यामध्ये पण होणारी जी गंमत आहे ती तुम्हाला 27 जूनला दिसणारच आहे थिएटर्समध्ये. पण आय थिंक माझी जर्नी खूप हिलेरियस होती, कारण का आउट अँड आउट कॉमेडी फिल्म करताना जे काही आमचे सेटवर किस्से होत होते आणि जी काही जर्नी होती ती खूप फॅन्टास्टिक होती. नक्कीच. आणि आता तू जसं सांगितलंस की तू या सिनेमात रिपोर्टर आणि आपले सगळे रिपोर्टर फ्रेंड्स इथे आहेत सगळं, तर तो घातलेला घोड नेमका कसा सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे ते त्यांना करेक्ट माहिती आहे. सो आज इथे उपस्थित असलेलं सगळे माध्यम आणि माध्यमांचे प्रतिनिधी हे काम खूप छान करतील. सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि एक लास्ट मला वाटतं प्रियदर्शन किंवा सयाजी सर, की 27 जूनला ऑल इज वेल हा सिनेमा चित्रपटगृहात येऊन पाहावा ही एक अपील जस्ट. हा, म्हणजे आता काय ट्रेलर आउट झालेलं आहे. मला असं वाटतं की आता सांगण्याची वेळ येऊ नये, माहिती असलं पाहिजे लोकांना, नाहीतर मग आपणच कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून 27 जूनला आमचा ऑल इज वेल नावाचा सिनेमा येतोय. कृपया चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा आणि आम्हाला त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर द्याव्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि या सगळ्यांना विनंती करते की एक फोटो ऑपसाठी फक्त आपण इथे थांबावं.